मला आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, दादांची जागा ती पोकळी कुणीच भरून काढू शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. पण त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दाखवलेला आपल्या सर्वांना विकासाचा मार्ग, त्यांनी घडवलेला एक एक कार्यकर्ता, त्यांची जिद्द, त्यांची शिस्त हीच खरी राष्ट्रवादीची ताकद आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की 30 जून 2023 साली रोजी आदरणीय दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आदरणीय दादांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा साधारणपणे 2.5 वर्षाचाच कालावधी मिळाला. या कालावधीत त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, पक्षाचा विस्तार केला, प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिलं. कष्ट, समर्पण आणि काटेकोर नियोजनाचे आपल्या पक्षाची ताकद तिपटीने वाढवली. आदरणीय दादांच्या या अध्यक्षपदाच्या, राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये लोकसभा, महाराष्ट्राची विधानसभा, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू काश्मीर, बिहार या राज्यातल्या विधानसभा, महाराष्ट्रातल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आणि या सगळ्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या संबंध कालखंडामध्ये अनेक संकट आली, अनेक तांत्रिक अडचणी आल्या. असं असतानासुद्धा आदरणीय दादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सगळीकडेच दमदार कामगिरी केली. या 2.5 वर्षाच्या अल्पावधीतसुद्धा त्यांनी आपलं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर सिद्ध केलं. आणि आपल्याला सगळ्याला माहिती आहे की दादांनी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते सिद्धच करून दाखवायचे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या मातीशी, माणसांशी नातं सांगणारा आणि जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. आपल्याला माहिती आहे की देशाची निर्मितीच मूळ संघर्षातून झाली आहे. तसंच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही संघर्षातून स्थापन झाला आणि संघर्ष करतच मोठा झाला. तब्बल 27 वर्षाची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करत आपला पक्ष आज खरं तर आपण तारुण्यात आहे म्हणायला पाहिजे. आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये जोश उत्पन्न करायचा आहे, उत्साह आहे. त्या उत्साहाला योग्य दिशा देण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून मी सुद्धा प्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे. राजकारण आणि समाजकारण करताना माझ्यासाठी सगळं काही नवीन होतं. आदरणीय दादांसारख्या वादळासोबत मी 40 वर्ष संसार केलेला आहे. त्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत कठीण असली तरी तुम्हा सर्वांच्या पाठबळामुळे आणि तुमच्या साथीनं अजिबात अशक्य नाही, याचा मला विश्वास आहे.